भारतातील 10 सुंदर हिल स्टेशन जे स्वर्गापेक्षा कमी नाहीत। हाय फ्रेंड्स, आज आपण बोलणार आहोत भारतातील 10 सुंदर हिल स्टेशन बद्दल जिथं जाणं प्रत्येकाचं स्वप्न असतं। हिल स्टेशनचं नाव घेताच डोक्यात येतं तिथलं वातावरण, सौंदर्य, मनोरंजन आणि जेवण। हेच कारण आहे की दरवर्षी काही लोक वेगवेगळ्या हिल स्टेशनवर जाणं पसंत करतात, खास करून उन्हाळ्यामध्ये जेव्हा हिल स्टेशन स्वर्गापेक्षा कमी नसतात। भारताच्या प्रत्येक शहराच्या आसपास कोणता ना कोणता तरी हिल स्टेशन आहे। आज मी तुम्हाला ज्या 10 हिल स्टेशन बद्दल सांगणार आहे त्यांच्याबद्दल समजल्यावर तुम्हाला तुमचा मनपसंत हिल स्टेशन निवडायला नक्की मदत होईल। 10वा आहे मसुरी। चला सुरुवात करूया मसुरीपासून। मसुरी उत्तराखंड राज्याच्या डेहराडूनवरून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या हिल स्टेशनवरून शिवालिक पर्वतरांगा आणि डन व्हॅलीचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं। या ठिकाणाचं नाव मसूर नावाच्या झाडावरून ठेवण्यात आलंय, जे या क्षेत्रात अधिक प्रमाणात पाहिले जातात। गरमी तिथलं वातावरण प्रसन्न असतं आणि थंडीत इथे बर्फ पडतो। जर तुम्ही इथे जाण्याचा विचार करताय तर येथील केम्प्टी फॉल, लाल टिब्बा, ज्वाला मंदिर आणि वॉटरफॉल नक्की बघा। 9वा आहे अल्मोडा। अल्मोडाला भारताचं स्वित्झर्लंड पण म्हटलं जातं। इथले बर्फाचे पर्वत, कापसासारखे पांढरे बर्फ, हिरवळ, सुंदर धबधबे या हिल स्टेशनच्या सुंदरतेत चांद चांद लावतात। इथे पोहोचल्यावर तुम्ही तुमचा थकवा काही मिनिटातच विसरून जाल। इथला नैनादेवी मंदिर, ब्राईट अँड कॉर्नर, चितई मंदिर, कटारमल मंदिर, बिनरास आणि कोसी बघण्यासारखे आहेत। तुम्हाला जर ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही इथे ट्रेकिंग पण करू शकता। 8वा आहे माउंट अबू। माउंट अबू राजस्थानमधील एकुलता एक हिल स्टेशन आहे। जेथे राजस्थानमध्ये इतकी गरमी पडते तिथे माउंट अबूमध्ये तापमान कमी असते। आजच नाही तर खूप वर्षापूर्वीपासून जेव्हा राजस्थानचे राजा महाराजा गरमीला कंटाळायचे तेव्हा ते पण चांगलं वाटावं म्हणून माउंट अबूला जायचे। डोंगरांनी वेढलेला हा हिल स्टेशन सुंदर कलाकृती असलेल्या मंदिरांनी भरलेला आहे। हे ठिकाण हिंदूंसाठीच नाही तर जैन लोकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे। राजस्थानच्या आलिशान संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळते। 7वा आहे दार्जिलिंग। पश्चिम बंगालच्या सिलिगुडीपासून 80 किलोमीटर लांब हा हिल स्टेशन कुठल्या स्वर्गापेक्षा कमी नाही। दार्जिलिंगच्या सुंदरतेचा जादूच म्हणावा लागेल की प्रत्येक ऋतूमध्ये इथे लोकांची गर्दी असते। ही एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला तुमच्या जीवनात एकदा तरी नक्की गेलंच पाहिजे। इथली सुंदरताच नाही तर इथे उगवणारा चहा सुद्धा संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे। या हिल स्टेशनचा विकास इंग्रजांच्या काळातच झाला होता। जर तुम्ही इथे जाताय तर इथल्या टॉय ट्रेनची यात्रा करणं विसरू नका। 6वा आहे मुन्नार। केरळ राज्याचा हा हिल स्टेशन फक्त भारतातच नाही तर विदेशात सुद्धा प्रसिद्ध आहे। हा हिल स्टेशन इंग्रजांच्या काळापासून प्रसिद्ध आहे। इंग्रजांच्या काळात हा त्यांचा ग्रीष्मकालीन रिसॉर्ट होता। मुन्नार शब्द एक मल्याळम शब्द आहे। या शब्दाचा अर्थ असा होतो की 3 नद्यांचा संगम, त्रिवेणी संगम। मुन्नार आपल्या प्रसन्न वातावरणासोबतच चहाच्या बागा, छोट्या छोट्या नद्या आणि लहान लहान धबधब्यांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे। 5वा आहे मनाली। आमच्या लिस्टमध्ये 5व्या स्थानावर आहे मनाली। ऋषीमनूचं घर असलेल्या मनालीला कोणत्याही ओळखीची गरज नाही। मनालीला त्याच्या सुंदरतेसोबतच हिंदू धार्मिक महत्वासाठी सुद्धा ओळखले जाते। मनालीला पोहोचणं खूप सोपं आहे। इथे तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी सगळं मिळेल, जसं रिव्हर राफ्टिंग, पॅराग्लायडिंग, ट्रॅकिंग, हायकिंग इत्यादी। इथे अशी खूप ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला नक्की गेलं पाहिजे, जसं हिंडिबा मंदिर, विशिष्ट कुंड, मणिकरण, रोहतांग पास, सोलांग नाला। म्हणून जेव्हा पण इथे जाल जास्तीत जास्त वेळ काढून जा। 4था आहे उटी। तमिळनाडूमधील उटी हा शहर उदगमंडलम नावाने पण ओळखला जातो, जो तमिळनाडूच नाही तर कर्नाटक राज्याच्या सीमेला सुद्धा लागलेला आहे। या हिल स्टेशनवर पोहोचण्यासाठी तुम्ही विमान, ट्रेन किंवा बस कशाचाही उपयोग करू शकता। त्याचबरोबर इथे चालणारी टॉय ट्रेन सुद्धा तुम्हाला खूप आवडेल। दक्षिण भारताच्या दुसऱ्या स्थानांच्या तुलनेमध्ये इथलं वातावरण सदा थंड आणि प्रसन्न असतं, म्हणून गरम कपडे सोबत घेऊनच जा। बोटॅनिकल गार्डन, डोडा बेटा पीक, उटी झील, कालापट्टी वॉटरफॉल, कोटागिरी हिल इथे बघण्यासारखे आहेत। 3रा आहे नैनिताल। नैनिताल ओळखला जातो आपल्या तलावांसाठी। हे ठिकाण पूर्णपणे तलावांनी वेढलेले आहे। उत्तराखंडातील हा ठिकाण पर्यटकांचा आवडता ठिकाण आहे। जर तुम्हाला मित्रांसोबत फिरायला जायचं असेल,
कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायचा असेल तर सर्व बाजूनी हे ठिकाण तुमच्यासाठी उत्तम आहे। गरमीमध्ये नैनितालचं सौंदर्य आणि थंड वातावरण पर्यटकांना आपल्याकडे खेचून आणतात। थंडीत स्नोफॉल आणि विंटर स्पोर्ट्स याला अजूनच आकर्षक बनवतात। इथली सुंदरता पुरेशी आहे कोणालाही वेड बनवायला। दुसरा आहे शिमला। दुसऱ्या स्थानावर आहे शिमला। हिमाचल प्रदेशाच्या या छोट्याशा हिल स्टेशनला डोंगरांची राणी सुद्धा म्हटलं जातं। ही इंग्रजांची ग्रीष्मकालीन राजधानी होती। इथल्या सौंदर्याला शब्दात सांगणे खूपच कठीण आहे। ही एक अशी जागा आहे ज्याची प्रत्येक गोष्ट अद्भुत आहे। मग इथला मॉर रोड असू दे किंवा झाकू मंदिर, मशोबरा असो किंवा कुटरी, शिमलाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला ब्रिटिशांची झलक पाहायला मिळते। थंडीत इथे खूप बर्फ पडतो आणि वर्षाच्या इतर ऋतूमध्ये इथलं वातावरण थंड असते। पहिल्या स्थानावर आहे श्रीनगर, काश्मीर। आपण याला भारताचं नंदनवन असं सुद्धा म्हणतो। एक कवी म्हणाला होता की या पृथ्वीवर कोणतं स्वर्ग आहे तर ते हेच आहे। खरंच हे ठिकाण इतकं सुंदर आहे की या ठिकाणाला पाहून कोणीही हेच म्हणेल। हे एक असे ठिकाण आहे ज्यामध्ये कोणतीही कमतरता नाही। सुंदर तलाव, धार्मिक स्थळे, चारी बाजूला हिरवळ, हाऊस बोट चहूबाजूंनी या ठिकाणाला परिपूर्ण बनवतात। या ठिकाणचं सौंदर्य पाहण्याचं स्वप्न माझ्यासारख्या बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल, पण मागील काही वर्षापासून इथे पसरलेल्या आतंकवादामुळे इथे कमीच लोक पोहोचतात। आशा आहे की पुढील काही वर्षात इथे शांतीचं वातावरण असेल, ज्यामुळे आपण इथे जाण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करू शकू। माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून आभार। थँक्यू। बाय।